आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, आज आपण ग्रामीण रुग्णालय मुरुड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी याचं कारण असं की ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जे इमारत आहे ती खूप जुनी इमारत आहे आणि त्या इमारतीची पडझड झालेली आहे, स्लॅब कोसळलेला आहे। आपल्यासोबत रवी सर आहेत, आपण त्यांना विचारूयात। सर, काय सांगाल? आता आम्ही पूर्ण ग्रामीण रुग्णालय मुरुड ह्या इमारतीची पाहणी केली। अतिशय दुरावस्थित ही इमारत आहे। अंदाजित 60 वर्षापूर्वीची ही इमारत असून याचं बांधकाम पोस्टमॉर्टम रूम असेल, महिलांचा वॉर्ड असेल, अधिकाऱ्याच्या बसण्याचे ऑफिसेस असतील, ह्या सगळ्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। आणि स्लॅब परवाचीच अशी एक घटना घडली की खाली कर्मचारी बसलेले असताना स्लॅब कोसळला आणि अगदी बालंबाल हे कर्मचारी त्यातून वाचले। या अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि पेशंट हे या ठिकाणी आहेत आणि याच गोष्टीचा विचार करून आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेबांनी खास बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची मुरुडमध्ये मंजुरी आणली होती। परंतु त्या रुग्णालयाची मंजुरी येऊन त्याचं टेंडर होऊन सुद्धा बरेच दिवस झालेले असताना अजूनही त्या कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली नाही। तर ह्या अतिशय झालेल्या दुरावस्थेसाठी आम्ही आत्ताच वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या वास्तूचं काम सुरू व्हावं यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सर्व वास्तूची पाहणी करून लवकरात लवकर काम सुरू व्हावं अशी विनंती यांना केलेली आहे। मला या ठिकाणी हेच सांगायचंय की लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल यांच्या दुर्लक्षणामुळे आज ही अवस्था झालेली आहे। याची लवकरात लवकर सोय होणं गरजेचे आहे, कारण ह्या अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये काही सिरियस पेशंट असतात, काही महिला पेशंट असतात, रोज बसणारे अधिकारी असतात, कर्मचारी असतात। पोस्टमॉर्टम रूम मध्ये जी गैरसोय आहे आज, त्या सर्व परिस्थितीमध्ये ह्या अपघातासाठी ह्या गोष्टी अतिशय अडचणीच्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या नवीन वास्तूचं काम सुरुवात करण्यात यावी। ट्रामा केअर सेंटर मंजूर झालेलं आहे, त्याचंही लवकरात लवकर टेंडर होऊन त्याचीही सुरुवात व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वैद्यकीय अधिकारी पण आहेत, आपण त्यांना विचारूयात। सर, आताच आपण पाहिलं असेल सर्वांनी पाहणी केलेली आहे, आपण आपल्याला निवेदन दिलं आहे, पण आपल्या वरल्या स्तरावर आपण काही कुठलं निवेदन दिलेलं आहे का आणि काय त्रास आहे आपल्याला या ठिकाणी? आम्ही सातत्यानं वरिष्ठ कार्यालयाच्या संपर्कात आहोत। त्या इमारती, काही इमारती हे 1963च्या आहेत, काही 1983च्या आहेत। सध्या परिस्थितीमध्ये आंतररुग्ण विभाग व बाह्य रुग्ण विभाग या दोन्ही ठिकाणच्या स्लॅब हा पडत असून पोस्टमॉर्टम रूमचा स्लॅब तर जास्त प्रमाणात पडलेला आहे। लवकरात लवकर याचं रिपेअर करून द्यावा म्हणून PWDच्या आम्ही संपर्कात आहोत आणि वरिष्ठ कार्यालयाच्या पण संपर्कात आहोत। या ठिकाणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी 2024 या वेळेसच याची मागणी केली होती आणि ती मागणी पूर्ण पण झाली होती। 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असं आम्हाला अधिकाऱ्याकडून कळत आहे। तर याबद्दल आपण काय सांगाल? यामध्ये उपजिल्हा रुग्णालयासाठी आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेबांनी खास बाब म्हणून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी घेतली। त्या मंजुरीनंतर त्याचं टेंडरही 25 कोटीच्या कामाचं झालेलं आहे आणि टेंडर झालेलं आहे, परंतु अद्याप काम चालू झालेलं नाही। कमीत कमी हे टेंडर होऊन
7 ते 8 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। इथं त्या कॉन्ट्रॅक्टरनी कसलेही कामाची सुरुवात केलेली नाही। यासाठी लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणचं प्रशासन जबाबदार आहे, हा त्यांचा निष्काळजीपणा आहे। त्यामुळे ह्या कामाला विलंब होत आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे काम सुरू व्हावं अशासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। बघा, खूप गंभीर बाब आहे। ज्या ठिकाणी रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात त्या ठिकाणचे डॉक्टर जर सुरक्षित नसतील तर ही खूप गंभीर गोष्ट आहे। यानंतर आपण पाहूयात की ऍक्शन काय होणार आहे आणि यानंतर माझे आमदार पण या ठिकाणी भेट देतील अशी आम्हाला माहिती मिळत आहे। या संपूर्ण न्यूजसाठी मुरुड, धन्यवाद। हमारे विजन टीवी चैनल से जुड़ने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए और लाइक कीजिए।